आता थोडंसं जे आहे जी घटना थोडक्यात सांग. सगळ्यांनी जी घटना सगळ्यांना माहिती झालेली, काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. पण पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की हे यातील काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी ज्या वेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली, त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ उभे राहतील. शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे होते तिथे, फडणवीस होते, अजित पवार वगैरे सगळे होते. तर त्यांनी सांगितलं की आमचा जे सिटिंग कॅन्डिडेट आहे. शिंदे साहेब म्हणाले, तर त्यांनी सांगितलं की नाही नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, मी त्यांना समजवतो. त्याच्यानंतर सगळे गप्प बसले. होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो. अर्ध्या वाट्यातून प्रफुल्लभाई पटेल, तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीला. आम्ही गेलो. म्हटलं काय झालं अचानक तेवढं? म्हणजे असं असं झालं, रात्री 3 वाजेपर्यंत मिटिंग होती काय, आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत 1 वाजला होता काय, तर हा असा असा निरोप आहे. म्हटलं काय, मी तर तिकीट मागितलं नाही, तर उन्हातान्हात कुठेच होतात मतं मागायला. पण नाही म्हणजे तुम्हालाच उभं राहा. म्हटलं समीर भाऊला उभं राहा. नाही तुम्हालाच उभं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार. मग म्हटलं 24 तास तर द्या, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं बाबा मला नको तुम्ही. ते म्हणे अजिबात काही चालणार नाही, तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा. म्हटलं बा ठीक राहतो उभा. आलो नाशिकमध्ये. सगळ्याच समाजाशी, सगळ्याच धर्माशी, सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले. प्रचंड कामाचं हे जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये, अगदी रस्ते असेल, फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, कुणीकडे ट्रॉली असेल किंवा आणखी बोट क्लब असेल, काही काही असेल ते सगळं. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार. साहेब तुम्ही उभे राहा, निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणखीन, आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील. आणि 1 आठवडा गेला, माझं नावच कोणी घेईना. 2 आठवडे गेलं, नावच आहे ना. 3 आठवडे झाले, नावं संपायची पाळी आली तरी नाव. 4 आठवडे झाले. आता हे शेवटी 2, 4, 5च राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं. मला करा. मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो. उभं राहायची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही. पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही नाही भुजबळ साहेब तुम्हीच उभे राहणार आहात. नाही बोलले. 10 दिवसांनी मग बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली. अरे मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची. घाई केली म्हणून सांगतात. बरं ठीक आहे जाऊ द्या. पुढे पुढे मग काय झालं, ते निकाल काय लागले त्याच्यामुळे याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. ठीक आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल. म्हटलं ठीक आहे, तर मी काय बोलणार. ठीक आहे जाऊ दे. दुसरी आणखीन एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती, सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते. मकरंद पाटील आमदार, त्यांचे भाऊ. ठीक आहे. तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. आणि पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना. हे असं सांगण्याची, एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे. अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना, आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना. मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत. काय घर की मुर्गी दाल बराबर.
काय नाही नाही, तुमची गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे. तुम्हाला लढावं लागेल. कारण अडचणीत आले होते त्या दिवशी, त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये. म्हटलं ठीक आहे बाबा, राहिलो उभा. काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून ते पुढारी आले, आंतरवेली सराटीचे, ते इंजेक्शन, ते काय ते सलाईनचे, आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठवत्याला मिटिंग तिथे, लासलगावला मिटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही. यांच्या मिटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला. मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीनं लढले. आता ती हिमतीनं लढले. आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल. मकरंद पाटलाला मंत्री करायचं, केलं मंत्री त्यांनी. त्या जागेवर तुम्ही जा. म्हटलं कसं काय? ते म्हणे तुम्हाला जायचं होतं ना. जायचं होतं मग, पण आता काय वेळ काय काय, आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उगाच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असती ना. पण मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं, आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. दोन्ही ठिकाणी राहता येत नाही. पण तुम्ही राजीनामा तिथे द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं? नाही म्हटलं तरी काहीतरी 1.25 लाख मतं काहीतरी पडलेली असतील ना मला. काय करायचं त्यांनी? कोणाकडे बघायचं? कपाळ आपटून घेतील बिचारे. मी म्हटलं हे काय होणार ना. मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. प्रफुल्लभाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली. आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादाशी बोललो, अजितदादाने समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही. जे मला कळलं ते जे आज मी सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केलं. तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते, शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल. नाही ठीक आहे. आता हे जे झालंय ते झालंय. कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. मग याने केलं का, त्याने? कोणीही नाही. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो, तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो. कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतो ह्या पक्षातील कोणी सांगितलं, कोणी सांगितलं नाही. उलट या सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं? का दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय, असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखीन काय म्हणतात उद्धव ठाकरेंचे जे आले, और ते जाऊ द्या. बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष, तो सुद्धा ओपनली जे आहे, उघडपणे जे आहे सांगतोय
आता काय करायचं? मला एवढंच सांगायचं की ठीक आहे, प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे, हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील, त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे? कोण करणार? मंत्रिपद जे आहे, मंत्रिपद किती वेळा आली? मंत्रिपद किती वेळा आलीत आणि किती वेळा गेली? विरोधी पक्षात सुद्धा बसावं लागलं, बसलो ना. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा. तर त्याचं काय एवढं काय दुःख? पण आता सरकार एवढं सगळं ओबीसींनी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का? हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे? हा प्रश्न आहे की का, कशासाठी? याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा? काय हेतू आहे? काय बिघडलं असतं? ठीक आहे, मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार. परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे जास्त आहे. हे असं का? कुणासाठी? मला आपल्याला एवढंच सांगायचं, अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या, असं करा, तसं करा, येऊ करा, तेव्हा करा, सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे. मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लिडर्स आहेत, एल्गारमधले लिडर्स आहेत, त्यांचे फोन येत आहेत, आम्हाला भेटायचं, आपण चर्चा करायची. त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. देशातील, राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल. घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही. कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काही करायचं ते करीन आणि त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे. त्यावेळेला तुम्हाला सुद्धा मी विचारात घेणार, करूच विचार. मला सगळ्यांना सांगायचं आहे, मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो, मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं. मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं. मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं. मैं मौसम नहीं हूं, मैं बदल जाऊं. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना. हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए. मला आपल्याला आपलं जे काय आहे निदर्शनं सुरू राहतील. निदर्शनं कशासाठी करायचे? लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, मुख्यतः शक्ती एकवटण्यासाठी. या निखाऱ्यावर जी राख पसरलेली आहे त्याच्यावर फुंकर मारून परत एकदा ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी, पेटवण्यासाठी ही निदर्शनं पाहिजे. त्याच्या ते थांबणार नाही. पण त्याचबरोबर संयमाने सगळं काय करायचं. कोणाचा जास्त अपमान करायचा नाही. आपलं दुःख, आपलं निर्धार व्यक्त करायचं. आणि मग सांगितलं तुम्हाला की जिथे जिथे मला आता आमंत्रण येणार त्या ठिकाणी मी जाणार आहे. काळजी करायचं, कारण मी आहे. मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मागासवर्गीयांच्यासाठी लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे.
मी कुठल्याही आणि यात मी कुठच्याही दबावाला सुद्धा बळी पडणार नाही. लक्षात ठेवा. जिथे जिथे आपले प्रश्न, तुमचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, तिथे आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं आहे. मी तुमच्या बरोबर राहणार आहे. अनेक राज्यातले लोक आज इथे नाही आले, ते तुमच्या बरोबर राहणार. देशातले लोक तुमच्या बरोबर राहणार. पण तुम्ही हिम्मत ठेवा. ती हिम्मत तुमची ठेवा. वाट पहा. तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा. पुढे कदाचित आणखीन काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत. त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, करावा लागेल. तुम्ही सगळे यासाठी तयार आहात? 2 हात वर करून सांगा. तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार? सगळे लढायला तयार? रस्त्यावर लढाई होणार तयार? कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील. तुम्ही लढायला तयार? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. मला तिकीट दिलं साहेबांनी. मी तिथं लढलो. माझ्या बरोबर जे काही कार्यकर्ते छोटे मोठे मराठा समाजाचे सुद्धा होते, ते प्रचार करत असताना लोक काय म्हणायचे त्यांना, अहो तुम्हाला काय आडवं कुकू लावायचं का? म्हणजे एवढा जातीयवाद ह्या सगळ्याच्या मध्ये विष भरलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे. आपल्याला फार घाई गडबडीने निर्णय घ्यायचा नाही. आपल्याला मी सांगत असतो, आपल्याला जे काम करायचं ते थोडं खाली घुसून काम केलं पाहिजे. आत्ताचा जो अनुभव आला, ही जी लाडकी बहीण झाली आणि जो खाली घुसण्याचा प्रयत्न झाला, 50% पर्यंत सेकंदामध्ये संपवतो. आदरणीय साहेब, 200 कोटीच्या कामाचा घोटाळा 2200 कोटी दाखवून ससारे साहेब आदरणीय तुरुंगामध्ये आदरणीय साहेबांना अत्यंत वेदनेचं जीवन जगायला लावणारी माणसं महाराष्ट्रातली कोण होती याचा सुद्धा टाळ्या वाजवण्याने विचार करा. कुठं घेऊन चाललोय आपण? नाही. आपल्या सगळ्यांची ही जी दैवत आपण मांडलेली आहे, त्यांना मी प्रणाम करतो. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि एवढेच नाही, अनेक जे आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेकांनी जे आहे या देशासाठी, समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं. असे सगळी या सगळ्यांना आपण वंदन करूया. आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ही सगळी मंडळी इथे आलेली आहे. मला असं वाटतं तुम्ही कॅमेरा सेट करा आणि खाली बसून घ्या. सेट करा आणि बसा ना खाली. आणखी जरा चेक करा पाहिजे. आणि इथे जे आहे जी मंडळी आलेली आहेत आपल्या समोर, हे बघा, मी तुम्हाला विनंती करतोय, आपण इथे काही हजार माणसं असतील, आत आहेत, बाहेर आहेत, परंतु लाखो करोडो माणसापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर ही जी मंडळी जी आहेत ना, ती महत्वाची आहे. म्हणून थोडंसं आपण जरा समजून घ्या.
ह्या स्टेजवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, समोर सुद्धा पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माची माणसं आहेत, वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आहेत, ते वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे लोक आहेत, आणि एवढीच आहेत अशातला भाग नाही. माझ्या समोर बसलेले जे आहेत, निदान आणखी तुमचे सगळेच आहेत, 65 लोक असे आहेत, भगिनी आणि माता आणि बंधू, की ज्यांना बोलायचं होतं, पण काय करू, त्याच्यासाठी 2 दिवसाचं आपल्याला शिबिर घ्यावं लागेल. परंतु मी आपल्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतो की अतिशय कमी वेळेमध्ये आपण ह्या सर्व घटकातील सगळे लोक आलेले आहेत. म्हणजे आमच्या माजी आमदारांपासून तर सगळे आलेले आहेत. पांडुरंगराव अभंग जे आहेत आमचे माजी आमदार आहेत, आणि अनेक जे आहेत मागे आणि पुढे असलेले हे भविष्यातील आमचे आमदार बंधू आणि भगिनी. खरं तर काल मी नाशिकच्या लोकांना सुद्धा भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो. लोकांच्या मन जरा खिन्न होते, आणि आज काही लोक आले मला सांगायला लागले, चांगले लोक, की साहेब येवला लासलगाव मतदारसंघामध्ये कुणीतरी गेल्यासारखी अवकळा जी आहे ही सगळी पसरलेली आहे, दुःखाची. सगळे लोक दुःखात आहेत, त्यांना समजतच नाही. एक फार मोठा शॉक जो त्यांना